सखी सावली काव्यांजली। काय तू आपण एक काम करू, तू ना आमच्या घरी चल, इथलं सगळं वातावरण जरा शांत झालं ना की मग आपण येऊ, तेव्हा मावशींबरोबर पण बोलता येईल आपल्याला। हा नाही 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 नाही, मी नाही येऊ शकत। मी या घराला सोडून कुठे जाणार नाही आणि प्रीतमला सोडून कुठे जाणार नाही। लाडू ऐक माझं, ऐक आता नाही, त्याला माझी गरज आहे। नाही काही हो लाडू ऐक ऐक, बरोबर आहे तुझं, त्याला गरज आहे, पण लाडू अगं त्याच्यावर अपघाताचा परिणाम झाला, तो तुला बायको म्हणून ओळखतच नाही लाडू, त्याला तुमचं लग्न झालंय हे आठवतच नाही आता। मला आठवतंय ना, मला आठवतंय ना, काही मला आठवतंय। मधुरा, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही। अगं प्रीतमच्या बाबतीत जे काही घडलं तो एक अपघात होता, त्यात अंजलीचा काय दोष? आणि तुझा हा आताताईपणा ना, याचा काही उपयोग नाहीये, समजलं तुला? मीनाक्षीताई, तुम्ही तिला आत घेऊन या। हो नाही, कोणीही अंजलीला या घरात आणणार नाहीये। बास बास मधुरा, हे अति होत आहे। ती या घरची सून आहे आणि ती इथेच राहणार, समजलं? मला त्या अंजलीचं तोंडही पाहायचं नाहीये आणि या बाबतीत मी कुणाचंही काहीही ऐकणार नाहीये। आणि तुम्ही जर अंजलीला घरात घेण्याचा हट्ट करत असाल ना, घ्या तिला घरात घ्या, मी हे घर सोडून निघून जाते। मधुरा 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 मधुरा, अगं बघितलं ना मीनाक्षीताई कसं करते ती? तिने ठरवलंय कधी कोणाचं ऐकायचंच नाही म्हणून। तुम्ही समजावा ना तिला। समजावते मी तिला। प्रीतमने हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलंय ना, ते आमच्या प्रेमाची निशाणी, आणि यातले जे काळे मणी आहेत ना, तीच खरी प्रेमाची ओळख असते आणि त्यात ताकद असते, तूच मला सांगितलंयस ना। मला खात्री आहे प्रीतमला सगळं आठवेल आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे। हो लाडू, मला माहिती आहे तू सगळं करायला तयार होशील, पण त्याला थोडासा वेळ द्यायला हवा लाडू, आता नाही। तू चल बघू घरी, ऐक माझं चल। नाही काही प्लीज आग्रह करू नकोस, मी प्रीतम सोडून नाही येणार। मला त्याची खूप काळजी वाटत राहील, माझं तिथे मनही लागणार नाही। मला माहिती आहे मावशी खूप चिडल्यात माझ्यावर, पण त्या मनाने खूप चांगले आहेत काही, खूप चांगले आहेत। ते शांत झालं ना की त्यांचं मन आपोआप विरघळेल, माझ्यावर विश्वास ठेव। पण मी प्रीतमला सोडून कुठे येणार नाही। पण तुला जर इथेच राहायचं असेल ना, तर तुला मला प्रॉमिस करावं लागेल की इथे अशी रडत बसणार नाही, स्वतःची काळजी घ्यायची। तू तशी रडत राहिलीस तर प्रीतमला कसं सांभाळणार तू, हो की नाही? प्रॉमिस कर बघू मला, स्वतःची काळजी घेशील, रडणार नाही।